हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग। आज आपण बनवणार आहोत रवा डोसा आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण एक वाटी बारीक रवा घेऊया। तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या। त्यानंतर आपण इथे त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेणार आहोत। त्यानंतर पाव वाटी मैदा घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये एक बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि एक चमचा जिरं। त्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत आणि एक चमचा आलं किसून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि कढीपत्त्याचे मी इथे तुकडे करून घातले आहेत। आता चवीप्रमाणे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रणाच्या वरती थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवायचं आहे। आता इथे 10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे चटणी वाटून घेऊया। इथे मी अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यानंतर 2-3 मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतली आहे। चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता आपण थोडंसं पाणी घालून छान वाटून घेऊया। आपली चटणी आता तयार आहे। आता आपल्याला त्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये आता आपण 2 टीस्पून तेल घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा राई, 2 सुक्या मिरच्या आणि हिंग घालूया। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालूया आणि सर्व हे छान फ्राय करून घेऊया। ते सर्व आपलं फ्राय झालेलं आहे। तर आपण ते चटणीवरती असं ओतून घेऊया। आपली चटणी तयार आहे। 10 मिनिटं झाली आहेत। आता आपण डोशाचं बॅटर पाहूया। हे आता आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे। हे अजून पाणी घालून आपल्याला पातळ बनवायचं आहे, पण आपल्याला याचे डोसे बनवायचे आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालून पातळ बनवून घ्यायचं आहे। डोशासाठी आपल्याला एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे। आता आपण डोसे बनवायला घेऊया। तवा गरम करून घेतला आहे। आता आपल्याला त्याच्यावरती असं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर ते आपल्याला पुसून काढायचं आहे। मी ते कपड्याने हे तेल पुसून घेणार आहे। त्यानंतर त्याच्यावरती साधं पाणी अशा पद्धतीने घालायचं आहे आणि तेही छान पुसून घ्यायचं आहे। आता असा तवा कोरडा करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर डोशाचं बॅटर आपल्याला घालायचं आहे। प्रथम आपल्याला साईडने बॅटर घालायचं आहे आणि त्यानंतर मध्ये घालायचं आहे। अशा पद्धतीने हा डोसा बनवायचा आहे। 2 मिनिटानंतर आपल्याला एका साईडने तेल लावायचं आहे। अशा पद्धतीने आपण डोशावरती तेल घालायचं आहे आणि त्यानंतर
आपल्याला डोसा दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचा आहे आणि आता आपला डोसा तयार आहे। अशा पद्धतीने आपल्याला इतर डोसे बनवून घ्यायचे आहेत। आता आपण दुसरा एक इथे डोसा बनवून घेऊया। तव्याला तेल लावून घ्यायचं आहे, त्यानंतर पाणी मारायचं आहे आणि ते सर्व पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला डोशाचं बॅटर घालायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला प्रथम साईडने नंतर मध्ये बॅटर घालायचं आहे। आता आपण वरतून तेल लावून घेऊया। आता आपला हा डोसा तयार आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। आपण आता हे डोसे सर्व करूया एका डिशमध्ये।